नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सगळ्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करू देत. तर सकाळी सकाळी आमच्याकडे देवपूजा, नाश्ता वगैरे सगळं झालं आणि आता जेवणाची तयारी. बघते तर काय, कांदे संपलेले. तर मोरेसाहेब कांदे घेऊन आले, बटाटे घेऊन आले, लसूण, आलं असं सगळं संपलं होतं. तर मग कांद्याच्या जाळीमध्ये कांदे, बटाटे, लसूण हे सगळं सेट करते. टमाटर आणले ते सुद्धा धुवून ठेवते आणि आल्याची आणि लसणीची पेस्ट जी आहे तर तीसुद्धा माझी संपलेली आहे. तर लसूणसुद्धा मला सोलायला घ्यायचं आहे. शिवाय मला जेवणाची तयारीसुद्धा करायची आहे. काल रात्री मी भेंडी, फरसबी असं सगळ्या भाज्या आणल्या होत्या बऱ्याचशाच. तर बऱ्याच भाज्या मी धुवून ठेवलेल्या आहेत. कसं होतं, रात्री धुतलं ना सकाळपर्यंत ती भाजी छान सुकली जाते. सुकली म्हणजे वरचं जे पाणी आहे ना तर ते सगळं गेलं जातं. आणि इकडे कांद्याची जाळी स्वच्छ पुसून पहिला हे सगळं ठेवून देते. काही बटाटे पहिले 2 उरलेले होते, त्यांना मोडसुद्धा आलेले आहेत, तर ते सुद्धा काढते आणि ते वापरायला घेईन मग आता. आणि जुने काही कांदे असतील तर ते सुद्धा वापरायला घेईन. लसूण, आलं, टमाटर हे सगळं मी आता बाहेर घेते हॉलमध्ये. आणि भेंड्या ज्या आहेत तर त्यासुद्धा घेते. तर इकडे बघा, भेंड्या ज्या आहेत ना त्याचं भेंडीच्या पुढचं आणि पाठचा भाग कट करायचा आणि भेंडीला उभी कापायची. उभ्या भेंडीचे 4 तुकडे करायचे. आणि लागलीच मी लसूण जो आहे ना तर तो सुद्धा टरफल काढून हातावरती चांगला चोळून घेतला. म्हणजे हातावरती चोळला ना चांगला 60-70% तरी लसणाचं टरफल निघून जातं. आणि आलं आहे तर आलंसुद्धा रात्री मी धुवून ठेवलं होतं, तर ते सुद्धा आल्याच्या वरचं कवर काढायचं आहे. तर हे सगळं करून घेते. म्हणजे स्वयंपाक करून झाल्यानंतर मला आलं लसणाची पेस्टसुद्धा करून ठेवायची आहे. तर भेंडी बघा, मी माझी किचनची जे सीझर आहे ना तर त्यानंच मी नेहमी म्हणजे बऱ्याच भाज्या, कोथिंबीर वगैरे कट करत असते. आणि भेंडीसुद्धा बघा आपली छान अशी कट करून झालेली आहे. आणि आजची रेसिपी अगदी युनिक आहे, वेगळी आहे, चटपटीत आहे आणि तुम्हाला आवडणारी आहे. मोकळ्या वेळेमध्ये तुम्ही खाऊ शकता किंवा दुपारच्या भूक लागली तरी पण तुम्ही बनवू शकता. खूप टेस्टी, कुरकुरीत लागते. आणि आज आपल्याला भेंडीपासूनच रेसिपी बनवायची आहे. तर हा लसूण वगैरे आहे ना तर हे सुद्धा मी कट करून ठेवते. कट करून नाही, साफ करून ठेवते. लसणाच्या कळ्या सगळ्या काढते आणि लसूण जो आहे ना तर तो सुद्धा छान असा पाकडून वगैरे हातावरती चोळते. म्हणजे त्याच्यावरचं बरंचसं टरफल मग निघून जातं. आणि आल्यावरचं कवर आहे ना तर ते सुद्धा काढून घेते. अशी छोटी मोठी कामं असतात ना त्याला वेळ लागतो. स्वयंपाक बनवायला अजिबात वेळ लागत नाही. तर इकडे बघा, भेंडी घेतलेली आहे, छान परातीमध्ये पसरून घेतली आहे. आणि आता याच्यावरती आपल्याला चणा डाळीचं पीठ टाकायचं आहे, म्हणजे बेसनचं पीठ. आणि अगदी जास्त प्रमाणात टाकायचं, जेवढं त्याच्यामध्ये मावणार आहे, पुरणार आहे तेवढंच टाकायचं. आणि आता याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकणार आहे. तांदळाच्या पिठाने कोणताही पदार्थ कुरकुरीत होतो. अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे. हिंग थोडासा चिमूटभर, चवीनुसार मीठ. आपला वापर त्याला कुठलाही लाल मसाला किंवा मिरची पावडर टाकली तरी हरकत नाही. आणि मेन म्हणजे आमचूर पावडर. आमचूर पावडर टाकणं ह्याच्यामध्ये फार जरुरी आहे. जेव्हा आपण भेंडीची भाजी बनवतो त्यावेळी आपण त्याच्यामध्ये कोकम घालतो, म्हणून भेंडी चिकट होत नाही. आणि आलं, लसूण, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची हे एका मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा पाणी न घालता आपल्याला वाटायचं आहे. आणि ते सुद्धा 1 चमचा घातलेला आहे. आणि छान आता भेंडीला लावून घेते. आणि भेंडीमध्ये आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे, अगदी हबका मारून घ्यायचा आहे. तर भेंडीला बघा सगळीकडे छान पाणी लागले. आता आपल्याला फक्त हाताने छान चोळून घ्यायचं आहे. गॅसवरती कढई ठेवली आहे आणि तेलसुद्धा कडक तापलेलं आहे. दुसरीकडे माझं वालाचं बिरडं, ताकातलं वालाचं बिरडं, ते सुद्धा तयार झाले. आणि आत्ता इकडे मी भेंड्या सोडत आहे.
एकत्र आपल्याला भेंडी नाही सोडायची आहे, वेगळी वेगळी भेंडी सोडायची आहे. आणि मुठभर शेंगदाणे आणि मुठभर लसूण तो सुद्धा आपल्याला असा तळून घ्यायचा आहे. म्हणजे जसं की आपण चिवडा वगैरे बनवतो तेव्हा लसूण, अख्खा लसूण तळतो, शेंगदाणे तळतो, तर तसे बघा हे शेंगदाणे आता मी घातलेले आहेत आणि लसूण घातलेलं आहे. दोन्ही एकत्र आपल्याला काय करायचं आहे, छान तळून घ्यायचं आहे. तर बघा अगदी चटपटीत झालेली आहे. आणि याच्यावरती आता चाट मसाला जो आहे ना, तर तो आपल्याला थोडासा भुरभुरायचा आहे. तर आज आमच्याकडे आंबे आहेत, शिवाय लोणचं आहे मिरचीचं, ज्वारी आणि तांदळाची भाकरी आहे, गरम गरम भात आहे आणि वालाचं बिरडं आहे. तर माझ्या लेकाला खूप आवडतं असं. तर लेकाला पहिला वाढून घेते. आणि आजची चटपटीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. मंडळी, आजचा मेनू तुम्हाला कसा वाटला? चला तर मग काळजी घ्या. बाय.